मी त्या आई म्हणून मी आजी म्हणून सांगते, म्हणजे आईची भूमिका आम्ही निभावून झालो. आता आम्ही आजीच्या रोलमध्ये आहोत. ज्या क्षणाला बातमी आली, मला थोडी डिझास्टर मॅनेजमेंट जो आमचं आहे ते अतिशय निष्काळजीपणे काम करत आहे असं माझं मत आहे. कळवतच नाही, खरं कळवलं पाहिजे. या माध्यमातून त्यांना आत्ता तुमच्या माध्यमातून डिझास्टरला पहिलं परत सांगते, कुठलाही हादसा घडला तुम्ही महापौरांना कळवाच, कारण त्या प्रथम नागरिक आहेत. पण त्याचबरोबर आम्ही महापौरांचे पण कान नाक डोळे आहोत मुंबईचे, आम्हालाही कळवा. एका याच्यामध्ये न कळल्यामुळे थोडं माझं उशिरा पोचणं झालं, पण मी पोचले. आणि मला जेव्हा बघितलं तेव्हा मला आधी माझ्या कंठ दाटून आला, कारण 11 वर्षाचं मूल सकाळी शाळेत काय जातं आणि संध्याकाळी त्याच्या आईला ही बातमी मिळते, आणि ते एकच अपत्य होतं त्या कुटुंबाला. काय त्यांच्यावर आमच्या लापरवाहीमुळे काय त्यांच्यावर बितली आहे, म्हणजे संकट आलं काय, त्या मातेनी तिला काय समजवायचं. त्यामुळे या अहवालामध्ये त्रुटी खूप दिसत आहेत. आणि दोघांमधल्या जे मी सभागृहात मांडलं होतं की महापौर सांगतायत की सिमेंट कॉन्क्रीटमुळेच जास्त ते म्हणजे 80-85% ते कारणीभूत आहे, तर त्या मताशी आम्ही अख्खं सभागृह सहमत होतो. पण ज्या महापौर आयुक्तांकडनं ऐकतात तर आयुक्त वेगळंच बोलतायत. मग मी असं म्हटलं, तुमच्यामध्ये काही शाब्दिक, मला वाटतं प्रशासन आणि महापौर या एका ट्रॅकवर चालल्या पाहिजे. पण प्रशासन जर ट्रॅक सोडून काम करत असेल तर आम्ही सर्व, कारण महापौर पण पहिला नगरसेविक आहे, आम्ही सर्व एक होऊन प्रशासनाला जाब विचारू. या महापालिकेत सल्लागारच बंद केले पाहिजे. कारण सल्लागार कोण आहेत माहिती आहे का? जे आज प्रमोशन घेतात, रिटायर्ड होतात, पुन्हा टाटा कन्सल्टंटमध्ये जातात आणि ते सल्लागार बनून येतात. हे सल्लागारांचे ना लाड हे थांबले पाहिजे. हे सल्लागार कोटीच्या कोटी रुपये घेतात आणि असं मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतायत हे आपल्याला दिसतंय. त्या असं एकदम डायरेक्ट असं म्हणता येणार नाही, कारण जे अधिकारी आहेत वॉर्ड लेवलला त्यांच्यावर पहिला कारवाई व्हायला पाहिजे. कारण त्याच्यासाठी केले ना, म्हणजे आयुक्त आहेत, MC, AMC, DMC, एक्झिक्युटिव्ह, बोर्ड ऑफिसर, अशी पद आहेत. मग अशा पदांनी असं काम केलं पाहिजे, ते दिसत नाहीये. खूप ढील पद्धतीने आता प्रशासन वागतंय हे दिसतंय. आम्ही याच्याबद्दल सभागृहात महापौरांच्या मताशी सहमत राहू आणि आवाज उठवू.